नमस्कार, आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्या पाहायच्या आहेत। मात्र सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मनसेच्या निवडणूक कार्यालयामध्ये प्रारूप मतदार याद्यांचं वाटप केलं जाणार आहे। प्रारूप याद्या घेण्यासाठी विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांना बोलावलं गेलंय। याद्या पडताळून दुबार नावं, मतदार यादीतील चुका यातनं शोधल्या जाणार आहेत। मतदार यादीमधील चुकांचा अहवाल पक्ष कार्यालयामध्ये सुद्धा जमा केला जाणार आहे। राज ठाकरेंच्या सूचनेनुसार आता पुढील कारवाई सुद्धा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि आता घेऊया टॉप 9 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात आजच्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्यांनी। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज माघारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस। दुपारपर्यंत लढतींचं चित्र स्पष्ट होणार। उमेदवारांची अंतिम यादी 26 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणामध्ये भाजपला सबशेल बहुमत, तर 227 जागांमध्ये भाजपला 100हून अधिक ठिकाणी विजयी होण्याचा अंदाज। भाजपनं केलेल्या सर्वेक्षणात महायुतीला बहुमत दिसत असल्याचाही निष्कर्ष। ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक। मनपा निवडणुकीबाबत युती आघाडी संदर्भात अद्यापही निर्णय नाही, तर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नुकतीच पवारांची भेट घेतली होती। दरम्यान पवार काँग्रेससोबत आघाडी करणार की ठाकरे बंधूंसोबत युतीत जाणार हे गुलदस्त्यातच। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा गायकवाडांसोबत चर्चा। काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाकरे सेना ठाम। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल, ठाकरे सेनेची भूमिका, सूत्रांची माहिती। पवार उद्धव ठाकरे काय बोलतात याचं मनसेला देणं घेणं नाही। मनसे काही महाविकास आघाडीचा भाग नाही। महाविकास आघाडी आणि मनसे आघाडीवरून संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। सलील देशमुखांकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, तर मी पक्षात कोणत्याच पदावर नाही। प्रकृतीच्या कारणास्तव पक्ष सोडत असल्याची सलील देशमुखांची प्रतिक्रिया। काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुखांनी पक्ष सोडला, सूत्रांची माहिती। तर काटोलमधील पवारांच्या एनसीपीचा शेकापच्या अर्चना देशमुखांना पाठिंबा। अर्चना देशमुखांसोबत आघाडी करण्यास सलील देशमुखांचा विरोध होता। विधेयक मंजुरी संदर्भात राज्यपाल राष्ट्रपतींना वेळेचं बंधन नाही। सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, तर विधेयक मंजूर करण्यास उशीर झाला तर ते आपोआप मंजूर झालं, यालाही कोर्ट मंजुरी देऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला। तर राज्यपालांसोबतचा संघर्ष पुन्हा अटळ। राज्यपालांचा कालापवे शेवटी राज्याच्याच मुळावर येईल, तर सामनातनं महाराष्ट्राच्या राज्यपालांवर टीका। सध्या स्थानिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूया। रत्नागिरीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि वैभव खेडेकर यांची बंद दाराआड चर्चा। वैभव खेडेकर यांच्या पत्नी वैभवी खेडेकर आज अर्ज मागे घेणार, सूत्रांची माहिती। परभणीच्या पाथरीमध्ये भाजपात कुरबुरी, तर पक्षानं एबी फॉर्म न दिल्यामुळे स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप जिल्हाध्यक्षांवर केली टीका। पक्षश्रेष्ठींनी तातडीनं बुमरे यांची उचलबांगडी करावी, नेत्यांची मागणी। ठाणे मनपा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध। 2017 प्रमाणे यंदा सुद्धा 33 प्रभाग असणार। 32 प्रभाग 4 सदस्यांचा, तर 1 प्रभाग 3 सदस्यांचा असेल। दरम्यान ठाण्यातील प्रत्येक प्रभागामध्ये 10,000हून अधिक मतदार वाढले। सोलापूरमधील करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतनं 19 जणांची माघार। करमाळा नगरपालिकेच्या 10 प्रभागातनं 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी निवडणूक प्रक्रिया। आज निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार। धाराशिवमध्ये 35 जणांची नगरपालिका निवडणुकीतनं माघार, तर नगराध्यक्ष पदाचे 4 तर नगरसेवक पदाचे 31 अर्ज मागे। अद्यापही जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे 71 तर नगरसेवक पदाचे 885 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। नंदुरबार नगरपालिकेसाठी जिल्ह्यातील आजी माजी नेते प्रचाराच्या मैदानात। शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपचे आमदार विजय गावित आणि खासदार हिना गावित आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील। परभणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आलेले 34 अर्ज, तर नगरसेवक पदासाठी आलेले 350 अर्ज छाननीत बाद। आज नामांकन परत घेण्याचा शेवटचा दिवस असून आज या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे। साताऱ्याच्या कराडमध्ये पदयात्रेनं भाजप उमेदवारांनी केला प्रचाराचा शुभारंभ, तर भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या नेतृत्वात यावेळी पदयात्रा काढण्यात आली। नगरपालिका नगरपंचायतींसाठी तिसरी आघाडी करून निवडणुका लढण्याचा निर्णय। पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवीण कुटे यांची प्रतिक्रिया।
तर काँग्रेस आणि भाजपच्या लोकांकडून धमकीचे फोन येत असल्याचा सुद्धा दावा.